नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमचं मनापासून स्वागत आहे या चॅनलवर श्री स्वामी समर्थ अनुभवांची साक्ष. इथे शब्दांपेक्षा अनुभव बोलतात. शांततेतून उमटलेली जाणीव इथे प्रत्येक कथेत जाणवते. भक्ती करणारे लोकच जास्त अस्वस्थ का दिसतात? हा प्रश्न मला एका दिवसात पडलेला नाही. तो हळूहळू लक्षात येतो. दिवा रोज पेटतो, नाव रोज घेतलं जातं, देव जवळ असल्याची खात्रीही असते, तरीही मन मात्र थांबत नाही. मीही त्या अवस्थेत होतो. म्हणून आज जे बोलतोय ते बाहेरून पाहिलेलं नाही, आतून जगलेलं आहे. आपण असं समजतो, भक्ती म्हणजे मन शांत करण्याचा उपाय. पण खरी अडचण तिथूनच सुरू होते. कारण आपण भक्ती करतो मन शांत व्हावं म्हणून, आणि त्याच भक्तीत आपण मनाला अजून काम देतो. वेळेचं बंधन, अपेक्षेचं ओझं आणि परिणामाची घाई. दिवा लावताना मनात यादी चालू असते. हे झालं नाही, ते अडकलंय, त्याचं झालं, माझं का नाही? आणि हळूहळू भक्ती प्रश्नांची जागा बनते, शांततेची नाही. आपण हे मान्य करत नाही, पण तुलना भक्तीत खूप शांतपणे शिरते. तो नवस करतोय, त्याचं जमलं. ती उपवास करते, तिला शांती मिळते. मी सगळं करूनही माझं का नाही? त्या क्षणी आपण देवाकडे पाहत नसतो, आपण स्वतःकडे पाहतोय, आणि ती नजर कठोर असते. आपण भक्तीला एस्केप बनवतो. दिवा बराबर सुटका, मंत्र बराबर भूल, आणि मंदिर बराबर थोडा श्वास. पण आयुष्यात उभं राहायचं असतं ते काम तसंच राहतं. मग अस्वस्थता वाढते. कारण मनाला फसवता येत नाही, ते साक्षीदार आहे. स्वामी समोर असताना आपण भक्त असतो, पण बाहेर पडल्यावर तोच राग, तीच भीती, तोच इगो. मग मन विचारतं, खरंच भक्ती चालू आहे की फक्त रुटीन? ही गोष्ट कडू वाटते, पण खरी आहे. भक्ती केली म्हणून मन शांत होत नाही. मन शांत होतं जेव्हा आपण देवाच्या नावाखाली स्वतःपासून पळणं थांबवतो. आपण देवाकडे जातो कारण आयुष्य अवघड झालंय, पण भक्ती सुरू होते जेव्हा आपण अवघडपणातून पळत नाही. मन अस्वस्थ असतं कारण आपण सगळं बरोबर करत असल्याचा आव दाखवत असतो, आणि आतून आपण जाणतो काहीतरी चुकतंय. भक्तीला उत्तरांची घाई असते तेव्हा मन गोंधळतं. कारण जीवन स्पष्टीकरणावर चालत नाही, ते भूमिकेवर चालतं. स्वामी आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत नाहीत. कधीकधी ते प्रश्न तसाच ठेवतात. कारण काही प्रश्न आपल्याला बदलायला असतात. मन तेव्हाच शांत होतं जेव्हा आपण देवाकडून काही मिळवायचंय हे मागे टाकतो, आणि स्वतःकडे काय बदलायचंय हे पुढे आणतो. आजही माझं आयुष्य सोपं नाही. मनात प्रश्न येतच नाही तसं नाही. पण आता त्या प्रश्नांवर मी भक्तीचा मुलामा देत नाही. मी त्यांच्याकडे पाहतो. मन शांत नसणं पाप नाही, पण त्या अस्वस्थतेला भक्तीने झाकणं ते चुकीचं आहे. जर तुझं मन आज अस्वस्थ असेल तर स्वतःला दोष देऊ नकोस. फक्त एक प्रश्न स्वतःला विचार, मी भक्ती मन बदलण्यासाठी करतोय की आयुष्य टाळण्यासाठी? उत्तर लगेच येणार नाही, पण जेव्हा येईल मन आपोआप शांत व्हायला सुरुवात करेल. स्वामी शांतता देत नाहीत, ते स्पष्टता देतात, आणि स्पष्टतेनंतर अस्वस्थता टिकत नाही. इथेच थांबतो. स्वामी समर्थांची साथ आपल्या आयुष्याला स्थैर्य देत राहो. पुढील अनुभवानिशी लवकरच.